नमस्कार. यशवंत सूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या 9व्या भागामध्ये आपलं स्वागत. एक प्रसंग आठवतो. पूर्वी कधीतरी विद्यार्थी परिषदेचं अतिशय तन्मयतेने काम केलेला एक कार्यकर्ता आता मध्यमवयीन झालेला, दरम्यान व्यक्तिगत जीवनात भरकटत गेलेला. आर्थिक कौटुंबिक जीवनात त्याला स्थिरता कशी ती लाभलीच नाही. गावोगाव नशीब आजमावत भटकून थकल्या पाखरासारखा पुन्हा मुंबईत आला. स्वतःचे असे घरटे त्या पाखराला नव्हतेच, पण इतर अनेकांसारखे त्याच्याही मनात शिवाजी पार्क भागातल्या यशवंतराव केळकरांच्या घराचे स्थान घरट्यासारखेच होते. दरम्यान संपर्क विरळ झालेला असूनही त्याची सरांविषयीची ओढ तितकीच तीव्र होती. त्याच ओढीने जरा विसावू या वळणावर असे मनात घोळवत तो त्यांना भेटायला आला. न कळवता अचानक. सरांनी केलेल्या स्वागतात मात्र कोणतीच औपचारिकता वा कपाळावरची अगदी सूक्ष्मशी आठीही नव्हती. तो कार्यकर्ता तर भले बुरे ते घडून गेलेले सारे यशवंतरावांना सांगायला आला होता. काय म्हणताय या सरांच्या नेहमीच्याच प्रश्नावर तो बोलू लागला. धबधब्यासारखा, बांध फुटल्यासारखा. उद्योगात वेगवेगळे केलेले प्रयोग, त्यात झालेली फसगत, आर्थिक नुकसान, कर्ज आणि सगळ्याच्या परिणामी अस्थिरता कायम, असे त्याच्या निवेदनाचे स्वरूप होते. सुमारे तासभर तो बोलत होता. यशवंतराव ऐकत होते. अगदी शेवटी थोडंसं काही बोलले. जे झाले त्याचा नीट आपल्याच मनाशी विचार करा, योग्य सल्ला मिळवा आणि पद्धतशीर प्रयत्नातून सावरण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्याला त्यांनी दिला. तोही थोडा निवांत होऊन समाधानाने निघून गेला. हे सारे पाहणाऱ्या मला अन्वयार्थ त्याचा नीटसा कळला नाही. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून थोडंसं हसून सरांनी त्यावर केलेलं भाष्य मात्र ठळकपणाने स्मरणात राहिलं आहे. म्हणाले, असं पहा, कोणाला काही सांगायचंय आणि आपल्यापाशी ते ऐकायला वेळ नाही असं कधीही होता कामा नये. ऐकून घेतले गेल्याने व्यथा किमान 50% कमी होतात. समोरचा जो प्रश्न उत्पन्न करतो ते प्रश्न ज्याचे त्यानेच सोडवायचे असतात. त्यालाच काय, आपले ऐकून घेणारे, आपल्याला समजून घेणारे कोणी नाही असं कोणालाही वाटता कामा नये. कारण अशातून निर्माण होणारं एकटेपण अधिक कोलमडून टाकणारं असतं, क्वचित अनर्थकारीही असतं. म्हणूनच ऐकून घेणं सर्वात महत्वाचं. स्वतः यशवंतराव हे कमालीचे संयमी लिसनर होते. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एखाद्या भिंतीसारखं निश्चल होऊन ऐकून घ्यावं. जगात कोणीही एकटं होऊ नये, कारण एकटेपणा हा व्यक्ती विकासातला सगळ्यात मोठा अडथळा असतो, असं त्यांचं सांगणं असे. अशा किती जणांच्या बाबतीत त्याने ऐकून घेण्याची भूमिका निभावली असेल याचा अंदाज करणं कठीण आहे. महामार्गावरून रोज हजारो लाखो वाहनं भरधाव वेगाने धावत असतात. एखादा अपघात होतो आणि त्या वेगाची चर्चा होते. मात्र योग्य काळजी घेतली गेल्याने, वेळीच आवर घातला गेल्याने किती अपघात टाळले गेले असतील याचा अंदाज करता येत नाही. यशवंतराव व त्यांच्यासारख्यांनी योग्य वेळी ऐकून घेतल्याचा हात दिल्याने किती जण सावरले गेले असतील याचा अंदाज करणं असंच कठीण आहे. पण परिषद कार्यकर्त्यांच्या, सरांच्या याना त्या प्रकारे संपर्कात आलेल्यांच्या गोतावळ्यात अशांची संख्या खूप मोठी असेल यात शंका नाही. आणखी एक विलक्षण विस्मयकारक मुद्दा या बाबतीत ध्यानात येतो. यशवंतराव केळकर नजरेआड होऊनही आता 40 वर्ष व्हायला आली. पण त्यांचा आश्वासक सहभाग लाभलेले अनेक जण आजही त्यांच्या आयुष्यात एखादा मोक्याचा क्षण, बाका प्रसंग, क्रायसिस निर्माण होतो तेव्हा सरांची प्रतिमा स्पर्धात. आज ते असते तर त्यांनी काय मार्गदर्शन केलं असतं याची मनातल्या मनात कल्पना करतात आणि त्यातून आपल्या समोरच्या समस्येला थेट भिडण्याची शक्ती त्यांना प्राप्त होते. मोनालिसाची मोहक मुद्रा असंख्याने पाहिली आहे. त्या चित्राची जादू अशी की कोणत्याही कोनातून त्याकडे पाहिलं तर ती मोनालिसा आपल्याकडे बघूनच स्मितहास्य करते असं पाहणाऱ्याला वाटतं. नागपूरच्या महाल कार्यालयात एका दालनात संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी यांची पूर्णाकृती रंगचित्रे भिंतीवर लावली आहेत. त्या चित्रांकडे कोणत्याही कोनातून पाहिले तरी ते महापुरुष आपल्याच दिशेने पावले टाकतायत असं पाहणाऱ्याला वाटतं. यामध्ये त्या चित्रकारांचं कौशल्य जसं पणाला लागलंय तसंच त्या व्यक्तिमत्वांप्रती त्यांचे दर्शन घेणाऱ्यांच्या मनातली विशिष्ट भावचित्र
याचंही सामर्थ्य आहेच. तसेच यशवंतराव केळकर यांचे भावचित्र आम्हा सर्वांसाठी ठळक आहे. आम्हा प्रत्येकालाच असं वाटत राहतं की त्यांनी फक्त आपल्याशीच हितगुज केलं, कारण त्यांनी अंगीकारलेली आम्हा सर्वांच्या अनुभवातली हितगुज शैली फारच वैशिष्ट्यपूर्ण होती. तीच आणि तशीच मानसिकता आम्हीही बाळगावी असे हृदय मार्गदर्शन करताना ते म्हणत, आपल्या हृदयात अनेक कप्पे असावेत. कोणा मित्राने त्याची व्यथा वेदना किंवा एखादा त्याच्या व्यक्तिमत्वाचा कमकुवत पैलू याविषयीचं मनोगत व्यक्त केलं की ते त्यातल्या एखाद्या कप्प्यात बंदिस्त करून टाकावं. त्या कप्प्याला कुलूप लावून किल्ली मात्र त्याच कार्यकर्त्याच्या स्वाधीन करून टाकावी. पुन्हा तो कप्पा उघडायचा की नाही, कधी उघडायचा याचा निर्णय त्यांनी करायचा. स्वतः यशवंतरावांनी त्यांच्या हृदयात असे शेकडो कप्पे सांभाळून ठेवले होते. त्या कप्पातल्या ऐवजाविषयीची वाच्यता चुकून सुद्धा अन्य कोणासमोर त्यांनी कधी केली नाही. नमस्कार.